लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. व्यंकटेश विजय ग्रंथ अध्याय 7. श्री शेषाद्री निलया नमः. जय क्षीराब्दी निवासा श्री वेंकटेशा निरामया निर्विकल्प वृक्षा करुणालया शेषाद्री निलया जगद्गुरु नमो सर्ग स्थित्यंत कारणा चक्रपाणी नागांतक वाहना वैकुंठपती मूर्मर्दना कैटक भारी जगदात्मा मीनकेतन नारी हृदय जीवना सनकनंदन मानस रंजना भक्त हृदयारविंद वर्धना जनार्दना प्रतापिया तुझी लीला जगन्नाथा नसरे कोटी वर्ष वाखाणिता वर्णिता पाड काय इतरांचे मी मानव शलभ पामर केवी क्रम गुणसागर जरी तू मनी धरशील साचार तरी एक काय न एक न होय. असो पूर्वाध्यायी अंती बकुळा आली नारायणपुराप्रती शिवालयी भेटले अति हे प्रती पद्मावतीच्या सख्या सर्व बकुळा त्यासी पुसत कैसा झाला वृत्तांत मग कन्या बोलती समस्त बकुळे प्रति आदरे सोमवंशी आकाशवर ती अमुची सखी परिकर क्रीडतो आम्ही तिज सवे एके दिवशी आम्ही समस्त मनासी गेलो पद्मावती सहित सुंदर पुष्प वाटिके आत सुवास सुमने अनावया नाना जातीचे कुसुम शोभायमान विकसले उत्तम नाना फळांकृत दुम भेदित व्योम गेले तया वना माझी क्रीडता एक पुरुषाला वचिता किरात रूप पाहला जहाला धरता अश्वारूढ होऊन या वदन त्यांचे मनोहर विराजमान श्याम सुंदर कंठी वैजयंती मळीकर तुलसी वलमाळा शोभती वदन राजीवनन कर्णी कुंडले प्रभागन दिसते शशिमित्रा समान बाहुभूषणे शोभती जैसे नवी विराजे दिनमणी तैसे कौसुभ तेज पडिले मेदिनी कोटी कंदरपती आवरुणी ओ वाळुनी टाकावे जन्मारभ्यसा सुंदर न देखिला माते साचार विलोकिता त्याचा मुखचंद्र नेत्र चकोर वेधले त्याचे विलोकिता वदन वेधले पद्मावतीचे हृदय दाटले पंचपान त्या पुरुषासी पाहता म्हणे सख्या हो हा पुरुषा काही त्यासी वर्तमान मग आम्ही त्या लागून वर्तमान पुसिले म्हणालो तुम्ही कोठील कोण येथे यावया काय कारण जनक जनेरे राहते स्थान सांगा अम्मासी सर्वी अम्मासी न बोलता वेगेसी पातला तो पद्मावती पाशी तिशे म्हणे लावण्यराशी वर्तमान ऐक सर्व मी आहे क्षत्रिय पर्यस व्यंकटेश व्यंकटाद्रीस करतो वास नाम माझे श्रीनिवास चंद्रवंशामुचा वसुदेव पिता देवकी नामे माझी माता बंधू बलिभद्र तत्वता यादव कोळ अमुचे ऐसे अमुचे वर्तमान आता तू आईस कोणाची कोण हे सर्व सांग मज प्रती पद्मावतीचे बोलिला ती म्हणे चंद्रवंशात आकाश नाम राव विख्यात त्याची कन्या निश पद्मावती नाम माझे मग रातवेशी बोलत मी कन्यार्थी पातोळे येथ पाहुणे तुझे स्वरूपाते म्हण माझे मोहिले असे तरी तू आता झडकरी मज लागी वरी सुंदरी ऐशे शब्द ऐकता श्रोती कोपली अंतरी पद्मावती मग सर्व कन्या मिळून स्वनगरा परतलो वेगे करून पाठीशी पुरुष येतो जाणून पाषाण वर्षिल तयावरी पाषाण प्रहारे करून अश्वभंगला नलकता क्षण मग तो उत्तर देशी गेला आम्ही आलो स्वमंदिरा परी पद्मावती सुंदरा व्यापुने विरज्वरा अत्यंत मूर्छित झाली नाही देहाचे स्मरण न करी कोणासी भाषण त्या गुणी अन्नपान विकळ होऊनी पडिली कन्या पाहुण्या विकळ जन घाबरले हो सकळ धावून आला नृपळ कन्ये जवळी ते दवा राजपत्नी घाबरी त्वरित कन्ये कारणे शोक करीत दृष्टावली असे निश्चित म्हणून सांडिते वाळूनी वैद्य नाडी पाहती पित्तक्षोभ झाला म्हणती ज्योतिषी प्रश्न पाहती ग्रहपीडा म्हणती येते नाना परिचय पदान करविती कन्ये कारण मांत्रिक म्हणती बाधा धारून झपटली जाण येते तिनेची ओळखी मोडली ऐसे तर्क करीती सकाळी परी ते महद्भूत घेतिले हे न कळले कोणासी नाना परी प्रयत्न करिता नव्हे समाधान राजा चिंताक्रांत होऊनी आपुल्या गुरुसी पाचारले तत्काळ पातला देवाचार्य चरणी लागला नुपोरे म्हणे कन्या हसी उपाय काय करू लवला आहे गुरुवर्या गुरुनी पाहुणे दृष्टीचे मग म्हणे राजे असी अभिषेक करावे सदाशिवासी अरिष्ट नासेल सर्व उत्तम ब्राह्मण निवडून करावे विधियुक्ताभिषेचन तत्काळ आज्ञाबंधून अनुष्ठान लाविले गुरु गेला स्वस्थानासी नित्यला गुरुत्र होत शिवासी आम्ही आलो शिवदर्शनासी सर्व कन्या मिळून या तू आहेस कोणासी कोण एकलीस आलीस कोठून हे अत्यंत साध्यंत वर्तमान सांगा आता अम्मा ते बकुळा म्हणे हर्षयुक्त कन्या प्रती काय बोले मी व्यंकटेशाचे दासी यथार्थ आले कार्यार्थ
कल्पनीय राजपत्नीचे दर्शन खरवा आता मज कारण. यावरी कन्या बोलती बकुळे प्रती ते काळी कन्येसाठी यथार्थ धरणीदेवी असे दुःखित. आत दर्शन नव्हे सत्य आत कोणासी न सोडली तरी नगरीच्या कामिनी जातील पाहाव्या लागुणी. त्या संगे जाऊनी दर्शन घेई माते तू ऐकुणी ऐसी मात. बकुळा राहिली समय लक्षित इकडे व्यंकटाद्रीशी जगन्नाथ काय करता झाला मनी विचारी मधुकैटक भारी. बकुळा गेली नारायणपुरी तिचेने कार्य निर्धारी न साधेचे सर्वता. बकुळा एकली निर्धार जैसा एकुलता नव्हे पुत्र एक नेत्र नव्हे साचार तैसा प्रकार झाला. बकुळा केवळ स्त्री परिकर तिसेन कळे बोलण्याचा प्रकार. मायवेशधारी मुर काय करिता झाला विधीचे पाचारवणी झडकरी आज्ञा करी पुतनारी. तू बालक वेश निर्धारी होई आता अवलिंबे आज्ञा बंधुनी विधाता बाळक झाला उचिता. आपण पुलिंदिनी वेश तत्वता नटला तेव्हा जगदात्मा श्रीवेश अवलंबून नेसला चीर वस्त्र मलिन फाटकी कंचुकी लेऊन अनुपम रूप धरिले. लंबोदरी लंबकर्णी लंबपयोदर दिसती दोणी गुंजवणीची आभरणी सर्वांगी लेहिली असे विनोगल मस्तकावरी. त्यात नव धान्य भरिली निर्धारे लेकुरी अत्यंत कुरुष अहोरात्री रुदन करी सर्वदा. शिशु ओटीत बांधून नाचत नाचत स्वच्छंदे करून नारायणपुरा लागून धर्मदेवी पातली. नगरी सर्व स्त्रियाप्रती धर्मदेवी बोले निश्चिती जे इच्छित ज्याचे चित्ती पूर्ण करीन निर्धारी. पुत्र बंधू आणि पती मतप्रसादे होईल प्राती. भूत भविष्य वर्तमान स्थितीकटे निश्चिती मज लागी. राहते नरनारायश्रमी कार्यप्रसंगी आले तुमच्या ग्रामी. तुमचे मनोरथ असेल ते मी पूर्ण करीन सर्वही. ऐसे एकदा वचनोक्ती स्त्रिया सर्व आश्चर्य करीती. मग जाऊनी शीघ्रगती राजस्त्री असे सांगती. नरनारायणाश्रम म्हणून धर्मदेवी आली जाण भूत वैश्वर्तमान सर्व कळत तियेसी. आणि जे इच्छा असेल मानसी पूर्ण करेल निश्चयसी. ऐकोनी निजमनासी धरणीदेवी हर्षली. धरणी म्हणे तत्वता प्राण सख्या हो चला आता. धर्मदेवीसी विलंबन करता आना यथार्थ मजपाशी. ऐकणे ऐसे ऐकताचे वचन स्त्रिया धावल्या बेगी करून धर्मदेवी प्रतिवचन बोलत्या झाल्या ते काळी. स्त्रिया म्हणती शुभकल्याणे धर्मदेवी गुणसंपणे राजपत्नीने तुझे लागून पाचारिल्य जननीय. तिची कन्या पद्मावती व्याधीग्रस्त झाली निश्चिती. या लागे माते तुझ प्रती पाचारिले सतीने. धर्मदेवता बोले वचन मी केवळ दरिद्री दीन मलिन वस्त्र नेसले जाण गुंजाभूषण अंगावरी. तेथे आलिया तत्वता मज विनोदे करतील यथार्थ. श्रीमंताचे घरासे सर्वता दरिद्र्याने न जावे हास्य कराव्या कारणे बोलावली राजस्त्रीने. तेथे अचे कारण नसे काही मजलागी. मग स्त्रिया सर्व मिळून धर्मदेवीसी बहुत प्रार्थून राजसतना लागून नेत्या झाल्या ते काळी. धरणीदेवी येऊन धर्मदेवीसी करी वंदन म्हणे माते कृपा करून आली सेत दयार नव्हे तू आहीस कोठील कोण. हरीसी लोकांचे दुःख दारुण आलीस कोणत्या देशाहून. शुभ कल्याणे सांग मज येरी म्हणे नर नारायण आश्रमाहून मी आत्ताची पातले जाण. नारायण भ्रतार माझा निर्धारी त्याचे वीर्य हा पुत्र उत्पन्न झाला निर्धार. कार्यप्रसंगी आले साचार धर्मदेवी नाम माझे. धरणी म्हणे हो जननी तू सद्गुण रत्नाची खाणी. आलीस माय कृपा करणे संकट जाणून अवलिंबे. तरी माझी कन्या परिकर पद्मावती नामे सुंदर व्याधीग्रस्त झाली निर्धार. सांग माते काय करू. एरी बोले साचार माते मी बोलेन स्पष्ट उत्तर तुम्हाशी तो विषाद फार वाटेल त्या गोष्टीचा. राजकांता बोले वचन माते तू न करी अनुमान आम्हावरी कृपा करून संकट वारी एवढे. मग उत्तम आसन देऊन बैसवी धर्मदेवी लागून. देवी बोले मग हास्यवदन धरणी प्रती ते काळी म्हणे कल्याणे ऐकवचन तू करी वेगी मंगल स्नान. शुभ्र कंचुई शुभ्र वस्त्र नेसून गुरुदेवेसी नमस्कारी. येरी तैसेची करून पश्चिमाभिमुख बैसली येऊन म्हणे माते बोल वचन काय करू यावरी. मग बोले पुलिंदिनी माये वायन देई त्वरे करुणी. सुवर्णशुर्पी मावती तंडुल युक्त देईजे. भक्तिपूर्वक ऐसे वायन देई माते त्वरे करून. धरणी तत्काळ सिद्ध करून वायन देती झाली. पुलिंदीने म्हणे माते ऐक क्षुधाक्रांत माझे बाळक रात्रंदिवस रडे देख देई उत्तमन नाते. मग सुवर्णपात्री क्षीरान्न तत्काळ आणून निर्मिले दिधले. परी बाळक न भक्षी जाण मानुष्य अन्न म्हणून या न भक्षुनिया अन्न रुदन करिता न राहे जाण. पुलिंदीने ऐसे देखून करी ताडन बाळकाते म्हणे दरिद्री दुराचारी बाळ खाऊनी राहणार कंदमूळ राजनिर्मळ अन्न निर्मळ भक्षील कैसे निर्दैवी. ऐसे बोलुनी बाळकासी आपण भोजन करी वेगेसी म्हणे मी बक्षिल्या बाळकासी हित सहजशी होत असे. असो झाल्यावर बैसली स्वस्थ मने करून पूर्वाभिमुख बैसून बाळक घेतले अंकावरी. एकाग्र करुणी मन चिंती दैवता लागून मायावेशधारी भगवान नाना चरित्र दावित असे. जो साक्षात आदिनारायण ज्यासी वंदिते शक ईशान निज भक्त ताराव्या लागून कौतुक आगाध दावित असे. असो आता पुलिंदिनी सर्व देवाशी स्मरी म्हणी आदिनारायणाशी चिंतिनी. मग ध्याते लक्ष्मीते कमलोद्भव आणि सरस्वती चिंतिले हृदयी उमापती.
स्मरती झाली गिरिजासती इंदिरेशी स्मरिले. त्यावरी काशी विश्वेश्वर निर्मळ बिंदू माधव स्मरिला तत्काळ. विंध्यपाद प्रयागाशी सकळ गोदा तीर वसित असे. नारसिंह अहोबळ पांडुरंग पंपाधीश प्रबळ व्यंकटाद्री आणि श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्मरिले. घटिताचळ व्रताचळ साचार स्मरिला मणी कालहस्तीश्वर. श्रीरंग कुंभ कोणेश्वर शारंगधर सेतू रामेश्वर स्मरिले. सुब्रह्मण्य मधुसूदन शंकर चंद्रेश्वर गोकर्णेश्वर हरिहरेश्वर मनोहर स्मरिजली साचार दैवते. गंगा गोदावरी कृष्णा तुंगभद्रा मलाहपर्णा कावेरी कपिला सुवर्ण मकुरी जाणा अनुक्रम नद्या सर्व अंबिका आणि भैर साचार. कामाक्षी मीनाक्षी सुंदर करवीर वासिनी देवी परिकर स्मरुणी निर्भर झाली. मग आपुला जो भ्रतार बदिकाश्रम वासी साचार. माता पिता आणि गुरुवर चिंतिती झाली मनासी. इतुकी दैवते चिंतून म्हणे आता सत्य बोले. मुखशुद्धीसाठी त्वरे करून तांबूल देई जननी. मग तांबूल त्रयोदश गुणी आणून दिला राजपत्नी. येरी तो भक्ष करुणी बोली ती झाली यावरी. म्हणे नृपवल्ले ऐका आता तुझ्या कन्येची अवस्था. सख्या समय तुझी दुहिता उपवनासी गेली होती. ते सर्व कन्या मिळून पुष्पे तोडीती प्रीती करून स्वच्छंदे करीती गायन विनोद भाषण करिता ती. ऐसे आनंदे करता एक पुरुषाला अवचिता. अश्वारूढ त्याचे स्वरूप पाहता कोटी काम ओवाळीचे. मृग मदाहुणी विशेष त्याच्या अंगीचा सुटला सुवास. मुख मृगांक राजस नीलजीमुत वर्ण जो. आकर्ण विराजती राजीव नयन कस्तुरी तिलक विराजमान. मुकुट कुंडले शोभायमान कौस्तुभ गळा विलसित असे. सुरंग नेसला पीतांबर वैजंती माळा परिकर. ज्याचे तेजी चंद्र दिवाकर झाकुळती पाहता. ऐसा एक सुंदर पुरुष अकस्मात आला त्या वनास. तन्मय झाले मानस सख्यासहित येचे. देखता त्याचा वनन चंद्र झाले इच्छे नयनचकोर. देहबान विसरली समग्र अंगी विरह दाटला. मग सख्यांशी दावी खून पुसाकून कोठील वर्तमान. सख्या पोसती त्या लागून तो जवळी पातला. आपला वृत्तांत वेगसी सांगितला पद्मावती पाशी. हिनवला आपला वृत्तांत त्यासी सर्वही कथिला. मग तो पुरुष विरहग्रस्त येसी बोलीला मदनयुक्त. ही होणी क्रोधयुक्त सख्यासहित निघाले. सर्व कन्या मिळून त्यावरी वर्षिल्या पाषाण घाते करून अश्व त्याचा भंगला. नो पुरुष म्लानवदन गेला उत्तर दिशा लक्षून. परी इच्छामणी संपूर्ण ध्यास त्याचा लागला. म्हणे त्यासारखा सुंदर पुरुष नसे पृथ्वीवर. मनात दाटला पंचशर विवळ शरीर जाहले. मनी वाटे परमखंती कै तो पुरुष देखेन पुढती. विरहा नाळ जाळी तिये प्रती आणिक नाही नसे काहीच. भूतबाधा नाही तियेस ग्रहबाधा नाही निशेष. विरह ज्वरे वापले मानस सत्य सत्य त्रिवार. तो पुरुष म्हणशील कोण साक्षात वैकुंठपती रमारमण. व्यंकटेश नामाविधान शेषाचळ निवासी जो. सत्य की मिथ्या वर्तमान पूस आपल्या कन्ये लागून. धरणीदेवी तत्काळ उठून कन्येपाशी पातली. तो ती नेत्रे झाकून पडली होती निचेतन. मातेने सावध करून निजांकावरी घेतली. माता म्हणे कुमारी मजसी बोल क्षणभरी. राजीव नेत्रे झडकरी उघडून पाहे मजकडे. मग ती नेत्रे उघडून मातेकडे पाहू लागे. माता म्हणे वर्तमान सत्य सांग सुकुमारे. भयलज्जा मणी धरून सांगावाय न करी अनुमान. तुझं असे माझी आण वृत्तांत सर्व सांगपा. कन्या म्हणे ऐक माते मी गेले होते उपमानाते. सख्यासेत कडता तेथे एका पूर्व वर्तले. हयारूढ पुरुषे अकस्मात पातला. पाहता त्याच मुख मृगांग त्रिभुवना माझी दुजा नसे. मदन मोहन चारू गात्र अकर्ण नयन सुहास्य वक्र. चतुर्भुज श्यामसुंदरनी मासरू डोळस. कोट्यानुकोटी मेनकतून कुरवंडी करावे नखावरून. त्याचे सौंदर्य वर्णावया सहस्त्रवदन शक्त नव्हे. त्याचा पाहून चंद्र मज दाटला पंचशर. तो जरी होईल भ्रतार तरीच धन्य होईन मी. ऐसा व्रतान सांगून नेत्रे झाकले मागुतून. मग धरणी देऊन पुलिंदीने प्रती बोले. म्हणे देवी तुझे सत्यवचन ऐशाशी काय करू प्रयत्न. धर्मा म्हणे सत्य बोलेन तुझे ते विषम वाटेल. धरणी म्हणे बोल पूर्ण सांगशी ते करीन. धर्मा म्हणे व्यंकटेशाकडून व्यंकटेशा लागून करी अर्पण कन्या ही. व्यंकटेशाकडून येथे आली एक कामीन. वराने तुझ लागून भेटेल येऊनी तत्वता. कन्या त्याशी देते म्हणून संकल्प करी वेगे करून आताची होईल सावधान. धरणीदेवी कन्या तुझी जरी अनुमान करशील आता तरी नावाचे कन्या जाण तत्वता. धरणी दचकली ऐकता म्हणे असे सर्वथा बोलू नको. तू सांगशी तैसे करीन बोलू नको सहवचन. मग राजापाशी वर्तमान धरणीदेवी श्रुत करी. आकाश राजा बंधूसहित कन्येपाशी पातला त्वरित. साध्यंत अवघा वृत्तांत कळविला राजाने. राजा बोले वचन व्यंकटेशा कोणाचा कोण. कोण याती कोण वर्ण राहते स्थळ कोणते. गोत्र ग्राम न कळे जरी परी. आणि त्याकडून आजवरी कोणी आले नाही. धरणी बोले प्रिय लागून व्यंकटेशाकडून एक कामीन येथे आली असे. तिने सांगितले पाही प्रत्याशी आले सर्वही. मग धर्मा दवलाही स्वस्थानाशी पावली. ऐसे बोलता परस्परे सायंकाळ झाली निर्धारे. शिवाभिषेक एक सारून विप्र प्रसाद घेऊन पातले. प्रसाद घेऊन नृपणात
भोजन केले विप्रांसहित, दक्षिणा देऊन अमित बोळविले ब्राह्मणासी. तो नगरीच्या कामिनी पद्मावतीच्या सांगातिनी, त्याही पाहावया लागून येत्या झाल्या सक्षेप. त्या सभे बकुळा सुंदरी येती झाली राजमंदिरी, धरणीपाशी निर्धारी सर्व स्त्रिया पातल्या. पद्मावतीशी पाहुणे बैसल्या ओघ्याजणी, बकुळे प्रती बोले वचन राजपत्नी ते काळी. म्हणे बाई कोटील कोण, येणे झाले काय कारण. यावरी बकुळा हास्यवदन राजपत्नीसे बोले, म्हणे मी कन्यार्थी निश्चयसी आहे व्यंकटेशाची दासी. व्यंकटाद्री हुनी वेगेसी आले माते तव दर्शना. धरणी बोले वचन व्यंकटेशा कोणाचा कोण, कोण देश कौण स्थान. जनक जने कौण त्याचे, कौन वंश कौन गोत्र सांग माते सविस्तर. यावेळी बकुळा सुहास्य वक्त्र बोलती काय झाली. सोमवंशी जन्मला तत्वाचा देवकी माता वसुदेव पिता, नाम त्याचे श्रीकृष्णनाथ. यादव कुळी अवतरला वशिष्ठ गोत्री उत्पन्न, श्रवण नक्षत्र परिपूर्ण, वय रूप यौवन सर्व गुले अलंकृत. विद्यावंत आणि कुशळ, द्रव्यवान पराक्रमी सबळ, शुद्धित ऐसे पृथ्वीमंडळ ऐसा दुसरा नसे. यावरी धरणे बोले, जरी ऐसा असेल लक्षणयुक्त, तरी आजवरी किंग निमित्त विवाह त्याचा न झाला. बकुळा म्हणे ऐक माते, लग्न झाले अशी निश्चिती, परी संतती लागी यथार्थ दुसरा विवाह करीत असे. ऐकताची ऐसी मात गुंतली धरणीचे चित्त. मग रायापाशी वृत्तांत समूळ कथिती झाली. म्हणे हे नृपचार्य चूडामणी, व्यंकटेशाकडून एक कामिनी कन्यार्थी आले आमचे भोणे. वार्ता ऐकली त्याच्यामुखी विद्यावय आणि सुंदर, सभाग्य पराक्रमी आणि उदार, व्यंकटेशासारखा वर पृथ्वीवर दुजा नसे. ऐसा गुणाढ्य असेल जरी स्वामी त्याचा शोध घ्यावा झडकरी. धर्मदेवीचे सांगणे निर्धारी हेचे असे प्राणेश्वरा. कन्येचे मणी निर्धार व्यंकटेश पाहिजे वर, त्याचेच विरही साचार व्यथा थोर झाली. कन्या वाचली मरता मरता, काय पाहता प्राणनाथा. व्यंकटेशाचे नाम घेता सावध झाली पद्मावती. ऐकोनी कांतेचे वचन राजा झाला आनंदघन. तोंडमानाने वसुतान बंधुपुत्रासी बोलावले. बंधुपुत्र प्रधानासहित विचार करी नृपणात, आपला कुलगुरू अंगिरासोत तया लागे पाचारिले. देवाचार्य पातला वेगेसी, राजा साष्टांग म्हणून त्यासी सिंहासनी बैसोनी निश्चयशी षोडोपचारे पूजले. कर जोडून राजेश्वर गुरुसी विनय वारवण. म्हणे गुरुवारी ऐकसार वर्तमान साध्यंत व्यथाभूत होनी कन्या निजली असता शयनी. पुलिंदिनी बद्रिकाश्रमाहुनी आली येथे गुरुवर्या. पद्मावतीचा व्रतांत तिने कथिला हो समस्त. उपवणी क्रीडतात अकस्मात, पुरुष एक पातला निलजिमत वर्ण सुकुमार. चतुर्भुज शंख चक्र धर, त्याचे सौंदर्य पाहता विचित्र. कन्येसी विरह दाटला, तू पुरुष म्हणाल कोण. साक्षात इंदिरा रमण, त्यासी पद्मावती गुणनिधान. सर्व भावे अर्पावे, जरी कराल अनुमान. कन्यानं वाचे निश्चय वचन, दृढ संकल्प कराल पूर्ण, तरी गुण येईल आत्ताजी. ऐसे बोलूनी पुलिंदिनी गेली आपल्या स्वस्थानी. कन्येशी विचारता एकांतानी तिनेही तेची कथले. व्यंकटेशाचे रूप पाहून तेथेचे गुंतले माझे मन. दुसरा वर त्या वाचून सर्वताई न वरेन. आईसा कन्येचा निर्धार, परी व्यंकटेशा कोण परिकर, काय त्याचे कुळगोत्र ठाऊक नसे अम्मा ते. यालागी गुरुवरे अवधारी, तुम्हाशी सर्व श्रुत असेल जरी, कोण कोठील निर्धारी आम्हालागी सांगावे. यावरले वाचस्पती व्यंकटेशा वैकुंठपती, आम्ही जाणतो त्याप्रती परी नवल चित्ती वाटे. जो आज अजित निर्विकार, माया नेनता परमेश्वर, तुझ्या कन्येलागी निर्धार. तो वर कैसा जोडला, ज्याचे नाम घेता साचार. शीतळ झाला अपर्ण, तो तुझ्या कन्येसाठी जोडला वर. हे आश्चर्य वाटत असे. जो सर्ग स्थित्यंत कारण, इंद्राचा इंद्र नारायण, वेदशास्त्रे भांडती ज्या कारण, तो वर कैसा मिळाला. ज्याचे दर्शनालागी निश्चिती, कित्येक पंचाग्नी स्नाने करती, नाना तपे चरती, परत त्यालागी नातळे. तुझ्या कन्येसाठी पूर्ण, तो कैसा आला वैकुंठाहून. नवल वाटे मज लागून, तरी एक सांगतो ऐकराया. शुकाचार्य नामे विख्यात, योगीराज वेद व्यासुत, ज्याने षडवैरी जिंकले. इंद्रजित महाराज ऐथोडी पंचक्रोशावरती, काननी असे त्यांची वस्ती. व्यंकटेशाची प्रीती अवरी असे. असो बोलावणी नृपोरा, अद्यंत वार्ता श्रुत करा. ऐसे कोणी नृपोरा बंधुप्रती आज्ञा पिले. म्हणे आताची रथ घेऊन तुवा जावे त्वरे करून. शुक योगींद्रासी प्रार्थून घेऊन ये झडकरी. आज्ञा वंदुनी तोंड मान, तत्काळ चाललेला रथ घेऊन शुकाश्रमा समीप येऊन लोटांगण घालचे. तोंड मानासी पाहता धावला तो योगीराज. आलिंगन देवणी तेजपुंज वर्तमान पुसले. म्हणे काय कारण कल्पून झाले तुमचे आगमन. एरी म्हणे नृपे तुम्हाला गुण पाचारिले स्वामिया. पद्मावती नाम कन्येसी, देवपाती व्यंकटेशासी, त्याची वार्ता काय कैसे पुसावे असे बोलाले. ऐसे ऐकता
वर्तमान आनंदे दाटला व्यासनंदन, नाचू लागला संपूर्ण हर्षन माये गगनोदरी, कमंडोली टाकला फोडून कृष्णाजन टाकिले फाडून, चिदगनानंदे परिपूर्ण शुक योगींद्र नाचत असे. शुकाचे म्हणी हाची भाव, किंग माझा व्यंकटेश तयार याचा विवाह होईल अपूर्व, म्हणून या नाचत असे. असो रथी बैसुनी सत्र पावले वेगे नारायणपुरा, सभा घनवटेली साचार तेथेचे रहवर नेला पै. शुक योगींद्र देखताचे दृष्टी, रायाचे हर्षन माये पोटी, धावून या उठाउठी चरणी मिठी घातली. योगींद्रासी करी धरुणी बैसविले दिव्य सहसने, अर्धे पादादी उपचारे करुणी षोडोपचारे पूजले. पुढे करा जोडून म्हणे महाराज तू आनंद घन, अतेंद्रिय दृष्टांत परिपूर्ण, मुकुट रत्न योगी यांचा, माझी कन्या पद्मा ती द्यावी व्यंकटेशाप्रती, परी कैसे आहे त्याची स्थिती ते आम्हाप्रती कळेना. यालागी योगींद्रा अवधारी, कृपा करुणी मजुरी, व्यंकटेशा कोण निर्धारी, श्रुत करी स्वामी. यावरी शुक बोले असून म्हणे राया भाग्य तुझे परिपूर्ण, उंच असे मेरू होण तरी जामा तैसा जोडणा. निर्धनासी सापडे धन, जनांद्यासी आले लोचन, किंग क्षुधार्थी जो दीन, शिराब्दी त्यास मिळाला. किंग मिरत्याच्या मुखात पियुष पडेले अकस्मात, की चिंताग्रस्ताशी निश्चित चिंतामणी मिळाला. तैसे झाले तुझ प्रती जगदात्मा वैकुंठपती, अनायसे तुझ नुपती जामात जोडला निर्धारी. ज्या कारणे करवेती महायज्ञ, देह करवती घालती जाण, अथवा सेविती घोराण त्यासी नारायण न मिळे. तू मानव नृपर तुझ प्राप्त झाला इंदिरण, जैसे कोपस्थानाचे जाता प्रयागराज भेटा. ऐसे बोलता शुक योगींद्र आनंदला आकाश नंबर, म्हणे नाडीकूट समग्र मिळते का पाहावे. पुसले बकुळीसे सत्र व्यंकटेशाचे कोणते नक्षत्र, ऐकतासी निर्धार क्रोध आला किंचित. शुकाधिक सांगता अद्यापि संशय न पेटे सर्वता, ऐसे तिचे मनोगत व्याससुते जाणिले. मग शुकाचार्य बोले क्रोधावया किंग निमित्त, यथार्थ सांगावे निश्चित, काही अनुमान न करावा. ऐसे बोलता व्याससून बकुळा पुन्हा बोले व्यंकटेशाचे नक्षत्र श्रवण पूर्वीच म्या सांगितले. या बोले भूपती मग मृग नक्षत्र कन्येचे निश्चित. मग देवगुरु बृहस्पती पाहता झाला विचारुनी, तो मिळाले आले 36 गुण. राजा आनंदाला परिपूर्ण, म्हणे माझे अगाध पूर्वपण्य फळाले एकदाची. सभेशी माझी सर्वा समीप, राजा करी दृढ संकल्प, म्हणे श्रीनिवासा वैकुंठाधीश, त्यासी कन्या दिली. ऐसे बोलून नोपर झाला एकची जय जयकार. वाद्य वाजती अपार, सुमने सुरवर वर्षिती, आनंद झाला एक सरा, रथ भरुणी वाटती शर्करा. धरणी देवीसी अपार, आनंद पूर दाटला. यावर शुकाचार्याप्रती बोलत म्हणे स्वामी माझा मनात शंका एक वाटत असे. आम्ही केले घटितार्थ परी कळविले नाही व्यंकटेशाते, तो देवादिदेव समर्थ मान्य करेल की स्वाम्य. मग बोल बादरायणी, म्हणे राया चिंता न करी म्हणी, तो पत्र एक लिहुणी देई वेगे मजपाशी. मी आताचे जाऊन भट्टेतो व्यंकटेशा लागून, पत्राचे उत्तर घेऊन येतो आता झडकरी. ऐकता संतोषला भूपाळ, दिव्य पत्र लिहिले तत्काळ, अभिप्राय लिहिला तो सकळ, श्रोते सावकाश परिसिजे. चिरंजीव विजयश्री जगनमोहना व्यंकटेशा रमणा, शेषाद्री वासा वैकुंठराम, वेद पुराणा वंद्य तू. नारायणपुराहून आकाशराव करी आशीर्वचन, आजीवरी क्षेम कल्याण तुझ्या कृपेने असो. तू अजय अविनाशी देवादिदेव, ऐक माझ्या मणीचा भाव. माझी कन्या पद्मसंभ ती तुझ लागे अर्पली. सच्चिदानंदा नारायणा मना आणि माझी प्रार्थना, अंगीकारुणी कन्यारत्न मनोरथ पूर्ण करी माझे. वैशाख शुद्ध दशमी भृगुवारी नेमले लग्नासी, सहपरवे त्यासंदिसी लग्नाकारिणी येई जय. जगन्निवासा कृपा करून पूर्ण करी एवढे कारण, आणि अद्यंत वर्तमान शुक योगींद्र सांगेल. मुख्य असे एवढे कारण, अनिक नसे विशेष लिहिणे. तू जगन्निवासा नारायणा पत्रोत्तर देईजे. ऐसे लिहुनी झडकरी दिधले शुकाचार्याचे करी. म्हणे स्वामी निघा लवकरी, व्यंकटाद्रीशी जाईजे. नाना युक्ती बोलून वश करावा मधुसूदन, कार्यसिद्धी होय पूर्ण. ऐसे करी मुनिराया. वरदक्षिणेसी साचार, अर्भुत द्रव्य देईन निर्धार. करुणिया नाना प्रकार, कार्यसिद्धी करावी. पत्र घेऊन वेगेसी शुक आला व्यंकटाद्रीसी. बकुळा पुसुनी धरणी देवीसी, तेही निघाले त्वरेने. आता शुकाचार्य लागून भेटेले इंदिरा मनमोहन. पुढील अध्यायी निरूपण श्रोते सावकाश परिशिजे. व्यंकटेश विजय वैकुंठगिरी, जो का श्रवण पठन आवर्तन करी, त्याचे दुष्कर्म ताडून श्रीहरी निष्पाप करी सर्वदा. भक्तवत्सला शुभदायका, वीरवरदा वैकुंठ नायका, तुझीला ब्रह्मपाळका ब्रह्मादिका न कळे. व्यंकटेश विजय ग्रंथ सुंदर, संमत पुराण भविष्योत्तर, श्रवण करोत भक्त चतुर. सप्तमाध्याय गोडहा. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा.